हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता दुष्यंत याने कृष्णाला सांगितलेलं आहे की कृष्णा, मी आज तुझी एक इच्छा पूर्ण करणार आहे। आणि दुष्यंतने तुझी एक इच्छा पूर्ण करणार एवढं बोलून बाहेर गेल्यामुळे कृष्णाला आता नेमकं कळत नाही आहे की दुष्यंत तिची कोणती इच्छा पूर्ण करणार आहे। कृष्णा आता दुष्यंतला विचारते सुद्धा, अहो दुष्यंत सरकार, इच्छा पूर्ण करणार म्हणजे नेमकं तुम्ही काय करणार? माझी कोणती इच्छा तुम्ही पूर्ण करणार आहेसा? पण दुष्यंत आता तिला काहीही न बोलता तिकडनं बाहेर निघून जातो। आता दुष्यंत गेल्यावर कृष्णा विचार करते, दुष्यंत सरकार नक्की माझी कोणती इच्छा पूर्ण करणार असतील? काय असेल बरं त्यांच्या मनात? ते स्वातीला घेऊन येतील हो इथं? नाही, पण स्वातीला इथं आणणं ही थोडी माझी इच्छा होती। मी थोडी त्यासने असं काय सांगितलं नाही, म्हणजे स्वातीला तर नाही आणणार ते। आणि त्यासनी तर स्वातीची भ्या वाटत असेल, ते कशा आणतील स्वातीला? नाही, मग दुसरं काय बरं करू शकतात ते माझ्यासाठी जे मी सांगितले माझ्या इच्छेत? मला काही सुचाना झालं आता। जाऊ दे, सोड, मी कामाला लागतो असा विचार करून मग शेवटी कृष्णा ही पुन्हा तिच्या कामाला लागते। आता कृष्णा कामं करत असते किचनमध्ये, ती स्वयंपाकाचं बघत असते। इतक्यात मैनावती तिच्याकडे येते आणि मैनावती कृष्णाला सांगते, कृष्णा अगं आज आपले सगळे नोकर सुट्टीवर आहेत, तर घरातली कामं तुला करायची आहेत। त्यावर कृष्णा म्हणते, अहो होय काकी साहेब, चालेल की, मी समधी कामं करतो, मला काही लोड नाही बघा कामांचा। त्यावर मैनावती म्हणते, अगं कृष्णा कापडंसुद्धा धुवायचे आहेत। कृष्णा म्हणते, अहो मग मी धुतो की, तुम्ही कशापाई काळजी करायला आहेसा? राहू दे की, नोकर माणसासनी बी कधीतरी आराम हवाच की काकी साहेब। त्याबरोबर मग लगेचच मैनावती म्हणते, होय होय बरोबर आहे की तुझं, नोकर माणसासनी बी कवा तरी आराम हवाच। मग ठीक आहे, मी आज सांगतो तुला काय काय कामं करायची आहेत ती तशी कामं करायला घे मग तू। यावर कृष्णा म्हणते, होय होय चालेल, तुम्ही सांगा मला, मी करायला सुरुवात करतो। मग मैनावती कृष्णाला सांगते की कृष्णे अगं तुला कापडं धुवायचे आहेत, तू एक काम कर, तू ह्या वॉशिंग मशीनमध्ये कापडं धु, म्हणजे कसे कापडे तुझी पटपट धुवून होत्या। कृष्णा म्हणते, अहो काकी साहेब, नाही न गं, ह्या मशीनीत काय मला कापडं धुवायला जमणार नाही, म्हणजे उगाच्या उगा काही चुकाय माकायचं, उगाच कुणाच्या तरी कपड्याचा काहीतरी नाश व्हायचा आणि ती एकत्र मिश्रण करून कापडं धुणार म्हणल्यावर एखाद्याचा कलर दुसऱ्याला लागण्याची शक्यता पण आहे ना व। त्यापेक्षा मी काय करतो, मी मस्त माझ्या हातानं स्वतः कपडं धुतो। आणि तसं बी मला माझ्या घरला सवय होती की स्वतःच्या हातानं कापडं धुवायची। मग आता इथं आलोय तर कापडं धुवायला काय हरकत आहे? कवा तरी मी धुतो, तुम्ही काही काळजी करू नका। काय तुम्ही फक्त कुणाची कापडं धुवायची आहेत तेवढी इथं आणून टाका। मैनावती म्हणते, अगं सगळ्यांचेच धुवायचे आहेत की, आता गडी माणसं नाही म्हणल्यावर तुला सगळ्यांचेच धुवावे लागतील ना। त्यावर कृष्णा म्हणते, अहो मग चालतंय की, सगळ्यांची कापडं धुवायला काय हरकत आहे? तुम्ही एक काम करा, मला सगळ्यांची कपडे आणून द्या, मी धुतो। आणि मग आता कृष्णा मैनावतीला कपडे आणून द्यायला लावते। मैनावती कपडे आणून देते, कृष्णा कपडे धुवायला बसते। आता बाळजाबाई आणि मैनावती लपून कृष्णाची मजा बघत असतात। कृष्णाला त्या कपडे धुण्याचा खरं तर काहीच त्रास होत नसतो। तर बाळजाबाई म्हणत असतात, बघ आता दुष्यंत इथं येईल आणि दुष्यंत आता ह्या कृष्णीवर कसा चिडलतो, कारण दुष्यंतला त्याच्या कपड्यांना असं झोडून रगडून धुतलेलं बिलकुल आवडत नाही। त्याला कपडे हे शांत आणि व्यवस्थित धुतलेलं आवडतात, कारण कपड्याला एक साधा खरूच जरी आला की नाही तरी दुष्यंतला चालत नाही, त्याला राग येतो। आणि ही कृष्णी तर त्याची कपडं अशी बडवून धुवायला। मग आता दुष्यंत हिच्यावर चांगला खार खाणार। दुष्यंत एकदा का हिच्यावर ओरडला का नाही का, मग मी हिला दावून देणार की हिची लायकी काय आहे ती। जिला साधे कपडे धुता येत नाही ती पोरगी जाणार होय अमेरिकेत, परदेशात। त्याबरोबर आता त्या ठिकाणी दुष्यंत येतो आणि दुष्यंत आता कृष्णाला कपडे धुताना बघतो आणि दुष्यंत कृष्णाला म्हणतो, अगं कृष्ण तू काय करतेस हे? कृष्णा म्हणते, अहो कपडे धुवायलोय। त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं पण तुला हे सगळं करायची काय गरज आहे? गडी माणसं आहेत ना आपल्या घरात, ती धुवून घेतील। आणि ते सगळं सुद्धा सोड, तू धुतीयस तर धुतीयस, वरनं हे हाताने का धुतीयस? तू आपल्या घरात वॉशिंग मशीन आहे, तू मशीनला कपडे का नाही लावलेस? कृष्णा हाताने एवढे कपडे धुवायला तू का घेतलेस? तुला काय गरज होती हाताने कपडे धुवायची? कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, काकी साहेब पण म्हणत होत्या मला की त्या मशीनीत कपडे लाव म्हणून, पण अहो किती बी झालं तरी ते मशीन हाताची रया थोडीच येणार आहे त्या मशीनीच्या लावलेल्या कपड्यांना। आणि हाताच्या रयाचं पण सोडून द्याव, पर ते मी काय म्हणत होतो, मला येत नाही ना ती मशीन वापरता, म्हणून मग मी म्हणलं की मी आपल्या हातानेच धुतो। दुष्यंत म्हणतो, अगं मग तू काकीला सांगायचं होतंस की तुला येत नाही म्हणून मशीन वापरता, तिने शिकवलं असतं।
हाताने कृष्णा केवढे कपडे आहेत, हे कसे धुशील? त्यावर कृष्णा म्हणते, अहो काय नाही बघा दुष्यंत सरकार, तुम्ही उगा जादा लोड घ्यायलाय, मला जमतंय बरोबर, मी धुतो. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा नाही नको, मी तुझी मदत. आणि कृष्णाला मदत करण्यासाठी दुष्यंत पुढे येत असतो आणि पुढे येत असताना चुकून सर्फवरून त्याचा पाय घसरतो आणि दुष्यंत आता खाली कोसळणार असतो. पण त्यावेळी बरोबर कृष्णा पुढे सरसावते आणि ती दुष्यंतला सावरते. आता दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांच्या मिठीत आलेले असतात. त्याबरोबर आता लगेचच याच संधीचा फायदा मैनावती उचलायचा ठरवते आणि लगेच मैनावती आता बाळजाबाईंना म्हणू लागते, अहो बाळजाबाई बघा की, नाही म्हणजे तुम्ही ठरवायलाय काय आणि घडायलाय काय? त्याबरोबर आता बाळजा रागारागात तिकडनं खोलीत निघून येते. आता बाळजाच्या मागोमाग मैनावतीसुद्धा खोलीत निघून येते बाळजाबाईंच्या आणि म्हणायला लागते, अहो म्हणजे असं चिडून रागून काय होणार आहे हो बाळजाबाई? अहो ती कृष्णी तर तुमच्या 10 पावलं पुढं निघाली की. अहो तिनं कापडं बी धुवून दावली आणि दुष्यंतला बी मिठीत घेऊन दावला की. तुम्हासनी वाटलं होतं की तुम्ही हिला कामाला झुपाल, नांगराला धराल, पण तसं तर काय घडतंय असं मला दिसेना झालं. अहो उलट दुष्यंत या कामधंद्यामुळं तिच्या जादा जवळ यायला लागलं. मला तर वाटतं की तुम्ही या पोरीचा नाद करणंच सोडून द्या. अहो म्हणजे हिला हरवणं तुमच्या बसची बात आहे असं काय मला वाटत नाही बघा. नाही म्हणजे तुम्हासनी माझा राग येईल, तुम्हासनी वाटेल की मी काय बोलायलो हे समज, मी त्या कृष्णीची बाजू घ्यायलोय, पण मी खरं सांगायलो. अहो बाळजाबाई ती कृष्णी जेव्हापासनं या घरात आल्या तेव्हापासनं नुसती तुमच्या मागं लागल्या. तुम्ही टाकलेला प्रत्येक डाव त्या अगदी हाणून पाडत्या आणि आपला दुष्यंत जो तर आहेच की तिच्या मदतीला. त्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणत असते, ए मैनावती गप्प बस, माझ्या दुष्यंतला त्या पोरीबरोबर जोडू नकोस आणि राहिला प्रश्न त्या पोरीच्या प्रत्येक वेळी जिंकण्याचा. जिंकू दे किती जिंकायचं आहे तिला तेवढं जिंकू दे. जिंकण्याचा आनंद काय असतो ते कळू देत की तिला बी. नाही कारण काय हाय, एक डाव म्या दुष्यंतला अमेरिकेला घालिवलं का नाही, त्या मग बघ त्या कृष्णीची म्या काय हालत करतो ते. त्यावर मैनावती म्हणते, म्हणजे बाळजाबाई अहो नेमकं तुमच्या मनात हाय तरी काय करणार काय आहे तुम्ही? त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, अगं मैनावती जर सांगून टाकली तर मग त्याच्यात गंमत काय उरली? बघत राहशील म्या त्या कृष्णीची काय अवस्था करतो ते. नाही जर त्या कृष्णीची समधी मस्ती जिरवली की नाही तर म्या बी नावाची कृष्णा बाळजाबाई नाही. तर दुसरीकडे कृष्णा ही आता कपडे धुत असते आणि दुष्यंत हा कृष्णाकडे येतो आणि कृष्णाला म्हणतो, कृष्णा मी सुद्धा तुला मदत करतो. मग दोघं नवरा बायको मिळून छान कपडे वगैरे धुतात. त्यानंतर कपडे पिळताना चुकून कृष्णाच्या हातातलं पाणी दुष्यंतच्या अंगावर उडतं. दुष्यंतला वाटतं कृष्णा मुद्दाम उडवते. मग दुष्यंत म्हणतो, अच्छा असं, आता थांब. आणि मग दुष्यंत सुद्धा कृष्णाच्या अंगावरती पाणी उडवतो. दोघं जण एकमेकाच्या अंगावरती पाणी उडवत असतात आणि आता मस्ती करत असतात, खेळत असतात. आता मस्ती करत खेळत ते दोघंही जण कामं करतात. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, बघ आता मी तुझी मदत केली म्हणून तुझं काम पटपट झालं का नाही? अगं जर एकमेकाला अशी मदत केली तर कामं अशीच भारोभार होऊन जातात की कृष्णा. त्यावर कृष्णा म्हणते, तुम्ही माझ्यासाठी सरप्राईज आणणार होतास ना, ते सरप्राईज कुठे आहे? त्यावर दुष्यंत म्हणतो, बापरे पहिल्यांदा तुला एवढी एक्साइटमेंट बघतोय सरप्राईजची, पण सरप्राईज मी आणायला चाललोय, अजून आणलेलं नाही. मी जरा माझ्या कामासाठी बाहेर गेलो होतो. आणि मग दुष्यंत बाळजाबाईंच्या रूममध्ये येतो आणि बाळजाबाईंना म्हणत असतो, आई मला तुझी एक मदत हवी होती. बाळजाबाई म्हणतात, अरे मग बोल की दुष्यंता, पैशांची काही नड आहे का तुला? नाही पैशा पाण्याचं काय असलं तर बोल की, तसं तुझी आई आहे की, मी देतो तुला. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं आई नाही, पैशांचा काही प्रॉब्लेम नाही आहे. मग बाळजाबाई म्हणतात, मग काय झालंय बोल की. त्यावर दुष्यंत बाळजाबाईंना सांगतो की आई तू कृष्णाची 1 दिवसासाठी आई होशील का गं? आता हे ऐकून बाळजाबाई म्हणतात, काय 1 दिवसाची आई? अरे दुष्यंत हे काय बोलायलायस तू? आणि 1 दिवसाची आई कोण कसं होईल? त्यावर दुष्यंत बाळजाबाईंना त्याच्यामध्ये आणि कृष्णामध्ये झालेलं रातचं कन्व्हर्सेशन सांगतो. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अरे दुष्यंत कृष्णीसाठी मला एवढं करायला नक्की आवडलं असतं बघ, पण अरे असं नसतं. किती बी झालं आणि काय बी झालं का नाही तरी म्या तिची सासू आहे आणि म्या किती बी तिला आईसारखा जीव लावला, तिच्या मायवानी प्रेम दिलं नवं, तरी पण माझी म्हणजे जी काही तिच्या नजरेत तुमच्या भाषेत काय म्हणतात ते पोरांवर इमेज आहे का नाही, ती म्हणजे सासूचीच आहे र. ती कधी तिच्या आईची नाही होऊ शकत. आणि सासूच असत्या, सासू लेका कधी आई नाही होत. हे कसं कळना झालंय तुला? म्या किती बी ठरवलं का नाही, म्या तिची आई होईन, म्या तिला आईवानी प्रेम देईन, म्या समज करीन बी रे, पर कृष्णाला हे समज काही नाही आवडणार.
त्यामुळं मला वाटायलंय की तू जो काही घाट घालायलायस की नाही तो नको घालू बघ. कृष्णी नाराज होईल रे या समध्यानं. त्याबरोबर मग दुष्यंत म्हणतो आई अगं उलट तिला आनंद होईल, ती खुश होईल. त्यावर बाळजाबाई म्हणतात अरे नाही व्हायचा तिला आनंद आणि नाही व्हायची ती खुश. म्या म्हणायलोय ना व दुष्यंता, हे बघ म्या तुझी आई आहे, तुझं काहीतरी चुकावं किंवा तुला कुणीतरी काहीतरी बोलावं, तुझ्यामध्ये आणि कृष्णीमध्ये वाद व्हावा अशी माझी बिलकुल इच्छा नाही बघ. आणि म्हणूनच मी तुला सांगायलोय की असला काहीतरी घाट घालायला जाऊ नको. उगस तू करशील एक चांगल्या मनानं, पण घडायचं मात्र काहीतरी दुसरं आणि कृष्णी तुझ्यावर रागबीग धरून बसायची. त्यामुळं तू असं काय बी करू नगस. त्याबरोबर मग आता दुष्यंत म्हणतो आई अगं पण. त्यावर बाळजाबाई म्हणतात मला नाही जमायचं बघ. आता मग दुष्यंत विचार करतो की आता आईने तर स्पष्टपणे नकार दिलेला आहे, पण मग आता मी काय करू. काहीही करून मला कृष्णाला सरप्राईज तर द्यायचं आहे. कृष्णाने मला विचारलं आहे की माझं सरप्राईज कुठे आहे काय आहे. म्हणजे नक्कीच कृष्णा माझ्याकडून आशा धरून बसली आहे आणि आता जर मी तिची आशा पूर्ण नाही केली तर हे कसं चालेल. नाही काहीही करून मला कृष्णाची इच्छा पूर्ण करावी लागेल, पण कशी काय करू. मग दुष्यंत आता विचार करत असतो काय करता येईल. त्यावेळी दुष्यंतला एक भन्नाट जबरदस्त खतरनाक आयडिया सुचते. मग दुष्यंत पुन्हा बाळजाबाईंच्या खोलीत येतो. बाळजाबाई म्हणतात अरे दुष्यंतनं सांगितलं ना तुला मला नाही जमायचं. त्यावर दुष्यंत म्हणतो आई ते सगळं तर ठीक आहे, पण मला तुझ्याकडून तुझी एक साडी हवी आहे, तुझी साडी दे ना. त्यावर बाळजाबाई म्हणतात काय माझी साडी कशा पाहिलं. त्यावर दुष्यंत म्हणतो आई अगं मी मागतोय ना दे ना प्लीज. त्यावर बाळजाबाई दुष्यंतला त्यांची एक साडी देतात. रात्री सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर कृष्णा जेवून वरती येते सगळं आवरून आणि ती झोपून घेते. त्यावेळी कृष्णा झोपल्याच्या नंतर मग दुष्यंत बाळजाबाईंची ती साडी स्वतः परिधान करतो, स्वतः ती साडी नेसतो आणि मग आता तो अलगद येतो आणि कृष्णाच्या डोक्याजवळ बसतो आणि कृष्णाचं डोकं अलगद स्वतःच्या मांडीवरती घेतो आणि मग तो कृष्णाला म्हणत असतो कृष्णे आलू बघ ना तू बोलवलं होतंस ना मला. त्याबरोबर कृष्णा डोळे उघडते आणि माय तू असं जोरात म्हणते तर तिला समोर दिसतं काय की दुष्यंत साडी नेसून तिच्या उशाला बसलाय. कृष्णा म्हणते आहो दुष्यंत सरकार तुम्ही हे सगळं काय केलंय. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो कृष्णा मी तुला म्हटलं होतं ना की तुला तुझ्या आईची जाणीव मी करून देईन, तुझं एकतरी स्वप्न मी पूर्ण करेन म्हणून मी तुझी स्वप्नपूर्ती करण्यासाठी हे सगळं केलं आहे. म्हणजे खरं तर मी आईलाच सांगितलं होतं की तिने एक दिवस तुझ्या आईसारखं तुझ्याशी वागावं आणि खरं तर आई रोजच तुझ्याबरोबर आईसारखंच वागते, पण तरीही ती म्हणाली की ती कितीही झालं तरी तुझी सासू आहे आणि तू तिला आई म्हणून नाही स्वीकारू शकत, म्हणून मग हे सगळं मी केलं. तर आता दुसऱ्या दिवशी दुष्यंत हा US जाण्यासाठी निघणार असतो. तर पूजा हिला आता काहीही करून दुष्यंतला जाऊ द्यायचं नसतं. ती विचार करते की मला काय करता येईल आणि त्यावेळी पूजाला एक फालतू टुकार आयडिया सुचते आणि पूजा त्याप्रमाणे वागायला सुरुवात करते. आता पूजा विचार करते की जर मला डीला थांबवायचं असेल तर मला पुन्हा वेड्याचं नाटक करावं लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी दुष्यंत जात असताना पूजा नाटकाला सुरुवात करते. फ्रेंड तू मला सोडून कुठे चालला. फ्रेंड अरे तू नसशील तर मग मी इकडे कशी राहू, माझं सगळं कसं होईल फ्रेंड. त्यावर मग दुष्यंत आता विचार करतो की अरे हो मी हिचा तर विचार केलाच नव्हता आणि मग दुष्यंत थांबणार असतो. तर आता बाळजाबाई यांना वाटतं की नाही काय बी झालं तरी दुष्यंत इथं थांबता कामा नये. मग लगेचच बाळजाबाई ह्या दुष्यंतला म्हणतात अरे दुष्यंत कशापायी काळजी करायलायस. नाही मला कळायलं आहे की तू हिची जबाबदारी घेतल्यास असं आम्ही तुला म्हणलं होतं, पण शेवटी तुझी जबाबदारी ती आमची जबाबदारी की तू काय बी काळजी करू नकस बघ, तू अगदी बिनघोरपणी जा, आम्ही हाय नवं इथं, आम्ही घेऊ बघ हिची काळजी, तुझा माझ्यावर विश्वास हाय नवं. त्यावर दुष्यंत म्हणतो अगं हो आई आहेच की. त्यावर बाळजाबाई म्हणतात मग तू बिनधास्त बिनघोरपणी जा, हिचं काय करायचं हिची ट्रीटमेंट कशी करायची ते सगळं म्या बघतो, तू पुढच्या वेळी परत येण्याच्या अगोदर हिला म्या बरं केलेलं असेल मग तर झालं नवं. त्यावर दुष्यंत म्हणतो आई तू म्हणतेस तर नक्की तू म्हणतेस तसं तू केलेलं सुद्धा असशील मला माहिती आहे. त्यावर बाळजाबाई म्हणतात होय नवं मग आता बिनघोर हो आणि तू जा. त्याबरोबर मग आता दुष्यंत हा लगेचच पूजाला सांगतो पूजा हे बघ तू घाबरू नकोस, हे बघ इथे माझी आई आहे, कृष्णा तुझी बहीण आहे, त्यामुळे त्या तुला काही होऊ देणार नाहीत, त्या तुझी व्यवस्थित काळजी घेतील. अगं ह्या माझ्या फ्रेंड आहेत, मग माझ्या फ्रेंडना मी तुझ्या जवळ ठेवून जातो आहे ना तुझी काळजी घ्यायला, आणि काळजी करू नकोस तू माझी, मी लवकरच परत येईन हा तुझ्याकडे.
हां, आता सध्या माझं काम आहे आणि माझ्या कामासाठी मला जावं लागतं. मी तुझा चांगला फ्रेंड आहे की नाही? मग तुझी इच्छा आहे ना माझं काम व्हावं म्हणून? हां, मग प्लीज प्लीज आता मला थांबवू नको, प्लीज मला जाऊ दे प्लीज. त्यावेळी मग पूजा म्हणते, फ्रेंड अरे पण मी इथे एकटी कशी राहू, मला भीती वाटते आहे ह्या दोघींची पण. त्यावर दुष्यंत तिला समजून सांगतो की हे बघ, यांना घाबरण्याची काहीही गरज नाही आहे, ह्या माझ्या फ्रेंड्स आहेत, त्यामुळे मी यांना सांगितलं आहे की तुझी काळजी घ्या आणि त्या तुझी अगदी व्यवस्थित काळजी घेतील. हां, तू घाबरू नको आणि काळजी तर मुळात तू करूच नको. ओके, आता मी निघू, मला उशीर होतो आहे. हां, चल बाय बाय असं म्हणत आता दुष्यंत हा पूजाला तिकडे सोडतो आणि तिकडनं निघून जातो. आता दुष्यंत जाताना कृष्णाला सांगतो, कृष्णा स्वतःची काळजी घे, स्वतःला जप आणि पूजाची सुद्धा अगदी व्यवस्थित काळजी घे, पूजाला सुद्धा जप, तिच्या ट्रीटमेंटमध्ये काहीही कमी पडता कामा नये. तिकडनं मी रोज तुला कॉल करीनच, तेव्हा आपलं बोलणं हे व्यवस्थित होत असेलच, पण तरीही तुला मी जाण्या अगोदर सांगून जातो, तुला काहीही जाणवलं, कसली कमी भासली तर तू मला फोन कर. आणि मग दुष्यंत तिकडनं निघून जातो. त्यानंतर बाळजाबाई पूजाला खेचत त्यांच्या खोलीत घेऊन येतात आणि म्हणत असतात, काय गं, माझ्या लेकाला थांबविण्यासाठी नाटकं करत होतीस ना व बाहेर? हां, काय गरज काय आहे तुला ही समधी नाटकं माझ्या लेकासमोर करायची? मी गप राहा म्हणलो होतं ना व, मग तरी पण नाटकं केलीस, कशापायी केलीस एवढी नाटकं? त्याबरोबर पूजा म्हणत असते, बाळजाबाई अहो तुम्ही दुष्यंतला पाठवताय हा तुमचा फायदा झाला, पण या सगळ्यात माझं नुकसानच आहे की. डी जर इकडनं गेला तर तो माझ्यापासून सुद्धा दूर जाईल आणि काहीही झालं काहीही तरीही मी डीला माझ्यापासून दूर नाही जाऊ देऊ शकत. तुम्हाला कळत कसं नाही हो? त्याबरोबर मग बाळजाबाई म्हणतात, हे बघ तू आहे की नाही, तू जास्त नाटक करू नकोस. पूजा म्हणते, अच्छा म्हणजे आता मी नाटकं करते का? तुम्हीच आणलं होतं मला या घरात नाटकं करायला, विसरलात का? एक गोष्ट बाळजाबाई तुम्ही ना पक्की लक्षात ठेवा, तुम्ही काहीही केलं ना तरी डी फक्त माझा आहे आणि डी माझाच राहील, डीला मी बरोबर मिळवणार. आणि मग आता घरातल्या घरातच बाळजाबाई आणि पूजा यांची एक टीम असते, पण आता यांच्यातसुद्धा फूट पडलेली असते, यांच्यात वाद झालेला असतो. पूजाने आता ठरवलेलं असतं की मी बाळजाबाईला सुखासुखी जगूच देणार नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. तुम्हाला ही मालिका कशी वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.